नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर वर्षा गोपाळ डोडिया, सहयोगी प्राध्यापक श्री योगानंद स्वामी कला महाविद्यालय वसमत येथे कार्यरत असून आज आपल्यासमोर मासिक पाळीमध्ये घेण्याची काळजी ह्या विषयावर हितगुज करणार आहे. वयाच्या 13व्या वर्षापासून प्रत्येक मुलीला मासिक पाळी सुरू होते. ती रजोनिवृत्तीपर्यंत म्हणजे वयाची 45 किंवा 50पर्यंत ही चालू असते. म्हणजे जवळपास 30 ते 35 वर्ष स्त्रीच्या जीवनामध्ये मासिक पाळीचे चक्र सुरू असतं. प्रत्येक 28 दिवसांनी मासिक पाळी येते. काही जणांना ह्या मासिक पाळीचे चक्र जे असते ते 25 ते 26 दिवसांनी येते. जशी जशी रजोनिवृत्ती म्हणजे मासिक पाळी जाण्याचे दिवस जवळ येतात त्यावेळेस मात्र स्त्रियांना ही मासिक पाळी 20-25 दिवसांच्या अधिक किंवा त्यापूर्वीच होत असते. वास्तविक पाहता प्रत्येक स्त्री म्हणजे मुलगीचं स्त्रीमध्ये रूपांतर होणं किंवा म्हणजे एक सजीव सृष्टी निर्माण करण्यासाठी ती मुलगी तेव्हाच तयार असते ज्यावेळेस तिला मासिक पाळी येते असं आपल्याकडे म्हणलं जातं. मासिक पाळीमध्ये खूप जास्त रक्तस्राव होणे किंवा अजिबातच रक्तस्राव न होणे, 15-20 दिवसांनीच मासिक पाळी येणे किंवा 3-3 महिने मासिक पाळी येणे म्हणजेच मासिक पाळीतली अनियमितता. ह्यांची कारणं काय तर महत्त्वाचं कारण म्हणजे एक असतं की त्यांच्यावर असलेला अतिरिक्त मानसिक ताण, त्याचबरोबर शारीरिक श्रम जास्त करावे लागत आहे, स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष देता येत नाही, वारंवार होणाऱ्या गर्भपात म्हणा किंवा वारंवार होणारी गर्भावस्था त्यांच्या आयुष्यात येणारी, त्यामुळेही त्यांच्या गर्भाशयावर अतिरिक्त ताण पडतो आणि त्यामुळे बऱ्याच वेळा स्त्रियांच्या गर्भाशयात गाठी किंवा त्या प्रकारची अशी कुठली तरी रक्तस्राव होणे, पोट आळून येणे, पोट दुखणे अशा तक्रारी सुरू होतात आणि मग डॉक्टरांच्याकडे गेल्यावर असे निदान लागते की गर्भाशय काढल्याशिवाय पर्याय नाही. खरं तर वास्तविक खूप तरुण वयामध्ये जर शरीरातून स्त्रीच्या गर्भाशय काढून टाकलं तर अंतःस्रावी ग्रंथीच्या स्त्रवण्यांच्या प्रमाणावर फरक पडतो आणि त्यामुळे एकूणच शरीरावर परिणाम होतो आणि त्यासोबत मानसिकताही बदलते किंवा मानसिक परिणाम होतो. याचे उदाहरण म्हणजे स्त्रिया अतिशय सुस्त राहू लागतात, सतत चिंता, काळजी, धडधडणे, छातीमध्ये धडधडणे, घाम येणे, अस्वस्थ वाटणे, विनाकारण काळजी वाटणे अशा क्रियासुद्धा शरीरातून गर्भाशय काढल्यामुळे दिसून येतात. खरं तर आपला गर्भाशय काढत आहात त्याच्यामध्ये खरीच काय मूळ कारणं आहेत हे सुद्धा प्रत्येक स्त्रीला खरं तर कळलं पाहिजे आणि त्या अनुषंगानं आपला आहार कसा असावा ह्याची काळजी प्रत्येकच स्त्रीने घेतली पाहिजे. मग स्त्री ऊसतोड काम करत असेल, साधारणतः शेतामध्ये काम करणारी स्त्री असेल किंवा घरी काम करणारी स्त्री असेल. एकदा का जर हिस्टेक्टॉमी झाली म्हणजे शरीरामधून म्हणजे गर्भाशयातून गर्भपिशवी जर काढून टाकली तर स्त्रीला एक पोकळी जाणवते, एक मोकळेपणा जाणवतो आणि त्यानंतर सतत कधीतरी कंबर दुखणे, पाठ दुखणे, काही वेळा तर स्त्रियांना हे ऑपरेशन झाल्यानंतर सुद्धा रक्तस्राव होतो. पण खरं तर एकदा गर्भाशयाची पिशवी काढल्यानंतर मासिक पाळी मात्र थांबते, मूल होत नाही. ह्या जरी अवघड प्रक्रियामधनं त्या बाहेर पडल्या तरी पण इतरत्र आजार जे होतात की ज्यामुळे गर्भपिशवी काढल्यामुळे आजार जे होतात त्यांचे परिणाम मात्र फार त्यांच्या शरीरावर दिसून येतात. खूप स्त्रियांना गर्भाशयाची पिशवी काढल्यानंतर आढळून येणारा कॉमन आजार म्हणजे रोगप्रतिकारशक्ती कमी होणे आणि बद्धकोष्ठता म्हणजे शौचास साफ न होणे, मल साफ न होणे. अशा वेळेस सतत जर हा आजार राहिला तर स्त्रियांना मूळव्याधासारखा आजार किंवा फिशरसारख्या आजाराला सामोरे जावं लागते. मग अशा वेळेस आपला मल साफ होण्यासाठी किंवा शौचास चांगले येण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी प्यायला पाहिजे. खरं तर ज्या स्त्रिया शेतामध्ये काम करतात त्या पाणी प्यायचं टाळतात किंवा कमी पाणी पितात, कारण त्यांना असं सतत वाटत असते की आपल्याला सारखे लघवीला जावं लागेल किंवा बाहेर बसायला जावं लागेल, मग ते काम सोडून जायला नको वाटतं किंवा मग मोकळ्यावर जायला त्यांना नको वाटतं. म्हणून एकूणच काय तर त्या पाणी कमी प्यायला लागतात. खरं तर भरपूर प्रमाणात प्रत्येकानेच पण स्त्रियांनीसुद्धा ज्या शेतामध्ये काम करतात त्यांनी भरपूर प्रमाणात पाणी प्यायला पाहिजे. त्याचबरोबर सर्व प्रकारच्या हिरवे पालेभाज्या, फळं, जी फळं सालीसकट खाऊ शकतो. आता असा विचार केला तर लगेचच केळ किंवा अननस नाही, पण इतर जी काही फळं आहेत जसं आंबा असेल, चिक्कू असेल, अशी जी फळं आहेत त्यांनी सालीसकट खावीत, जेणेकरून फायबर जे म्हणतात तंतुमय पदार्थ ज्यामुळे शौचास साफ होते असे पदार्थ शरीरात मिळाले पाहिजे. त्यामुळे पीठ जी भाकरी किंवा चपाती करतात ते करत असताना कुठल्याही प्रकारची पीठ चाळून घेऊ नये. ज्या भाज्या सालीसकट करता येतात, उदाहरणार्थ तुरई असेल, दोडके असतील, असे
दुसऱ्या अजून ज्या काही भाज्या आहेत शेंगावर्गीय त्यासुद्धा, आणि जर पालेभाज्या घेतील तर त्यांचे देठसुद्धा घ्यावेत, जेणेकरून उत्तम प्रकारचे तंतुमय पदार्थ शरीरासाठी मिळतात, ज्यामुळे अन्न पचायला सोपे पडते, सुलभ होते, शौचास साफ येते. कोलेस्ट्रॉल जर असेल त्याचं प्रमाण कमी होते. शुगर म्हणजे साखरेचे जे प्रमाण आहेत इन्सुलिनमुळे जे अनियंत्रित होते त्याच्याही प्रमाण नियंत्रित करण्यासाठी यांची खूप अधिक प्रमाणात मदत होत असते. वास्तविक ह्या स्त्रियांमध्ये हिस्टेक्टॉमीनंतर म्हणजे गर्भाशय काढल्यानंतर एक प्रकारचा दुबळेपणा येतो, किंवा असं सांगायला गेलं हरकत नाही की मन उदास राहते, चिंता वाटते. त्यामुळे बऱ्याच वेळा ह्याचा परिणाम असा होतो की स्त्रिया जेवायचं टाळतात, किंवा मग त्यांना जेवू वाटत नाही. ही जी कन्सेप्ट आहे की मला मनच लागत नाही, किंवा माझ्या जेवणावरची वासना उडाली, किंवा अन्नच का वाटत नाही, ही जी क्रिया होती त्यामुळे अशक्तपणा येतो. मग साधारणतः 3 वेळा जेवणाऱ्या स्त्रिया विनाकारणच 1 वेळाच किंवा 2 वेळा जेवतात. त्यामध्येही 2 भाकरी खात असतील तर भाकरी कमी करतात, भाज्या खात नाहीत. खरं तर प्रत्येक स्त्रीने जिने गर्भाशयाची पिशवी जिच्या शरीरातून काढलेली आहे, म्हणजे ज्या स्त्रीचं हिस्टेक्टॉमीज ऑपरेशन झालेलं आहे त्या स्त्रीने आवर्जून 2पेक्षा अधिक म्हणजे 3 वेळा चांगला आहार घ्यावा. एका वेळेस खावत नसेल तर 3-4 वेळा करून थोडे थोडे अन्न घ्यावे, भरपूर पाणी प्यावे, शक्य असेल तेव्हा थोडी विश्रांती घ्यावी, आणि काम उत्साहाने आणि जोमाने करावे. कुठल्याही प्रकारचा तणाव मनामध्ये न बाळगता जर काम केले तर एका प्रकारचा उत्साह मनामध्ये येतो, आणि जर मन उत्साही असेल तर आपोआपच शरीराला अंतःस्रावी ग्रंथींकडून स्रवण्याचे प्रमाण नॉर्मल राहते, आणि त्यामुळे अन्नाच्या पचनासाठी मदत होते. त्याचप्रमाणे एकूणच कार्यशक्तीवर सुद्धा ह्याचा चांगला परिणाम होतो. प्रत्येकाने मासिक पाळीमध्ये घ्यायची काळजी म्हणजे तर शरीरामध्ये अशुद्ध जे रक्त असतं ते योनिमार्गे बाहेर पडतं, आणि अशा वेळेस शरीराची किंवा त्या जागेची योनिमार्गाच्या जवळची स्वच्छता घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. आणि ती जर योग्य वेळी जर स्वच्छता घेतली गेली नाही तर तिथले सगळ्या प्रकारचे आजार होतात, आणि आजारांचं म्हणजे मुख्यत्वे करून गर्भाशयाशी संबंधित योनिमार्गाशी संबंधित जे आजार उद्भवतात स्त्रियांना, त्यांचं मूळ म्हणजेच की मासिक पाळीमध्ये जर स्वच्छता घेतली गेली नाही तर. म्हणून मासिक पाळीतील स्वच्छतेवर अधिक भर देण्यात येतो. खरं तर आता मार्केटमध्ये खूप प्रकारचे सॅनिटरी पॅड्स उपलब्ध आहेत. तिची किंमतही फार तर जास्त नाही आहे. 30 ते 40 रुपयामध्ये जवळपास 6 सॅनिटरी पॅड्स येतात, आणि ज्या स्त्रिया स्वतः दररोज कमवतात किंवा त्यांच्या मुलींसाठी सुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवायची की एकदा ब्युटी पार्लरमध्ये गेलं नाही तर चालते, 50 रुपये 100 रुपये तिथे देण्यापेक्षा जर आपल्या शरीराच्या संरक्षणासाठी किंवा आरोग्यासाठी जर विचार केला तर सॅनिटरी पॅड्स विकत आणावे. जर ते शक्यच नसतील आणणे तर दुसरा मार्ग म्हणजे आपल्या घरामध्ये असलेली मऊ सुतीच्या साड्यांच्या घडी करून वापरणे. त्यामध्येही असा एक प्रकार आहे की पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा लुगड्यांची एक घडी करून वापरल्या जायची. खरं तर ती आधीच्या काळात सॅनिटरी पॅड्स नव्हते तोपर्यंत ठीक होते, पण आता जर काही कारणांमुळे तीच जर वापरायची असेल तर त्याची योग्य ती काळजी कशी घ्यावी, म्हणजे प्रत्येक वेळेस वापरल्यानंतर तो पॅड दररोजच्या दररोज दिवसातनं 2 ते 3 वेळा वेगवेगळे कपडे घ्यावेत. ज्या वेळेस ती कपड्यांची घडी रक्ताने माखलेली असेल तिला बाहेर घेतल्यानंतर स्वच्छ पाण्यामध्ये आधी ती धुवून काढावी. त्यानंतर साबण, निरमा जो काही तुमच्याकडे उपलब्ध आहे तो लावून त्याला एक 10-5 मिनिटांनी पूर्ण त्याला आपण जसं इतर धुणं धुतो त्याप्रमाणे ती धुवून कडक गरम पाण्यात 2दा विसळून त्यानंतर व्यवस्थित उन्हामध्ये वाळवावी. आपल्याकडे घरातल्या इतर कुठल्याही माणसांना ती दिसू नये, पुरुषांच्या नजरेस पडू नये म्हणून तो कपडा गडबडीत आडमधडमरित्या पाण्यात न स्वच्छ धुतल्या जातो, आणि कुठेतरी लाकडावर, घडाच्या एखाद्या आडगळीमध्ये किंवा पत्रावर किंवा अशा कुठल्या तरी बाजूला तो वाळवला जातो की जिथून तिथे सूर्यप्रकाश पडणार नाही. अशा वेळेस तोच कपडा पुढच्या वेळेस 1 दिवसांनी वापरल्यानंतर त्यामध्ये जंतू तयार होतात, संसर्ग असतात, आणि योनी मार्गाने ते जंतू आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात. मग योनी मार्गातील गर्भाशयाचे कुठलेही आजार होण्यासाठी आपणच त्यांना वाट दाखवत असतो, हा प्रकार आहे. त्यामुळे प्रत्येकाने ही काळजी घ्यायची की जर तुम्ही घरच्या कापड वापरत असाल तर दिवसातनं तो 2 ते 3 वेळा वेगळे बदला. प्रत्येक वेळेस धुताना त्याची योग्य प्रकारे काळजी घेऊन कडक उन्हामध्ये वाळवायची. जो कापड तुम्ही ह्या महिन्यात वापरला आहे फार तर तो पुढच्याच महिन्यापर्यंत वापरा, आणि 3ऱ्या महिन्याला ते कापड त्याची विल्हेवाट लावून टाका, त्यांना वाळल्यानंतर जाळून फेकून द्या आणि नवीन घ्या. कारण आपल्याकडे भरपूर प्रमाणामध्ये साड्या, लुगडे, बेडशीट्स असे प्रकार असतात ज्यांचा आपण वापर करू शकतो. ज्यांच्याकडे कापूस असतो त्यांनी धोत्राच्या किंवा साडीच्या लुगड्याच्या घडीच्या आत कापूस ठेवावा आणि त्याचा वापर करावा, म्हणजे जास्त लागणार नाही, कारण ते शोषून घेईल. माझं अजूनही वारंवार म्हणणं असतं की मार्केटला सगळ्याच मोठ्या कंपनीचे महागडे ब्रँड्स
चे जरी तुम्ही सॅनिटरी पॅड्स नाही घेतले तर स्वस्तही आहेत. बऱ्याच ठिकाणी महाविद्यालयात शिकणाऱ्या, शाळेत शिकणाऱ्या मुलींना आणि खेड्यांमध्ये असणाऱ्या हॉस्पिटल्सला, ज्याला प्रायमरी हेल्थ सेंटर्स म्हणतात, तिथे मोफत ह्या सॅनिटरी पॅड्सचा मोफत दिल्या जातात. अशा ठिकाणी तिथून घ्यावेत. स्त्रियांनीसुद्धा अंगणवाडीमध्ये किंवा बालवाडीमध्ये PHCला त्याची विचारणा करून शक्य असेल तर असे पॅड्सचा घेऊन वापर करावा. आणि जर घरचाच कपडा वापरायचा असेल तर तो मात्र धुताना आणि वाळवताना योग्य प्रकारची त्यांनी काळजी घ्यावी. आपल्याकडे असं म्हटलं जातं की 4 दिवस पाळीमध्ये हे पदार्थ खाऊ नयेत किंवा ते पदार्थ खाऊ नये, पपई खाऊ नये, कांदा खाऊ नये. तर हे सगळे गैरसमज आहेत. अशा कुठल्याही अन्नपदार्थांमध्ये रक्तस्राव कमी किंवा जास्त होत नसतो. ती एक नैसर्गिक क्रिया आहे. शरीरामध्ये तयार होणारे जे रक्त आहे ते अशुद्ध रक्त प्रत्येक 28 शरीराच्या बाहेर पडतं आणि नवीन रक्त तयार होत असतं. त्यामुळे कुठलाही वेगळा विकनेस वगैरे असा येत नसतो. पण त्या काळामध्ये थोडीशी कमी श्रमाची कामं करावीत किंवा थोडी काळजी, म्हणजे अति मोठे मोठे वजन उचलणे किंवा जास्त अवघड वस्तू उचलणे, खूप जास्त अधिक श्रमाची कामं करणे ही मात्र टाळावीत. कारण त्यावेळेस गर्भाशयाची अवस्था थोडी वीक झालेली असते, कमजोर झालेलं असतं. त्यामुळे त्या काळामध्ये थोड्या श्रमाची काम करताना विचार करून करावी किंवा कमी करावी, असा ह्याच्यामध्ये सल्ला दिला आहे.